सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर झाल्यात। भाजप आमदार देवेंद्र कोठे समर्थकांना संधी मिळाली आहे। स्वीकृत सदस्य पदासाठी एकूण 62 अर्ज दाखल करण्यात आले। 10 जणांची निवड झालेली आहे। सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर झाल्या। भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपचे पदाधिकारी निष्ठावंत तसेच आमदार देवेंद्र कोठे समर्थकांना संधी मिळाली आहे। यंदाच्या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीत भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तर पत्रकारिता क्षेत्रातील एक सदस्य म्हणून मनीष केत यांची निवड करण्यात आली आहे। भाजपकडून 9 तर एमआयएम पक्षाचा एक स्वीकृत सदस्य म्हणून नय्यूम सालार यांना संधी मिळाली। सोलापूर शहर भाजपमधील दोन्ही देशमुख आमदारांच्या समर्थकांना संधी मिळालेली नाहीये। महापालिका आयुक्तांकडे स्वीकृत सदस्य पदासाठी एकूण 62 अर्ज तर यापैकी 10 जणांची निवड करण्यात आली आहे। तर केडीएमसीत स्वीकृत पदांसाठी चढाओढ सुरू आहे। इच्छुकांच्या मोठ्या रांगा लागल्यात। वरिष्ठांची मनधरणी सुरू आहे। नाराजी टाळण्यासाठी मनधरणीचं राजकारणही रंगल्याचं पाहायला मिळतंय। या बाबतीमध्ये नव्यानेच महापालिकेचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि महापालिका अधिनियम 1949च्या नियमाप्रमाणे कामकाज सुरू होईल आणि त्याप्रमाणे ज्या वेळेला मीटिंग लागेल स्वीकृत सदस्य स्वीकारणे किंवा स्टँडिंग कमिटीचे सदस्य निवडणे ती योग्य वेळी त्याचा निर्णय घेतला जाईल। इच्छुक तर भरपूर आहेत। जो काम करतो 20-20, 25-25 वर्ष अनेक जणांनी शहर शाखेमध्ये अर्ज केलेला आहे स्वीकृत नगरसेवकासाठी। अनेक जण आहेत, लवकरच पक्ष त्यावरती निर्णय घेऊन त्यातील एकपैकी नाव डिक्लेअर करतीलच। जे त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन या शहराच्या विकासासाठी कार्य करू शकतात आणि सक्षम आहेत अशा लोकांचा निश्चितपणे पक्षाच्या वरिष्ठांच्या वतीने विचार होईल आणि त्यांना या स्वीकृत या पदासाठी नामनिर्देशित करण्यात येईल। किती जणांनी आतापर्यंत इच्छुक म्हणून तुमच्याकडे अर्ज सादर केले? आतापर्यंत 50हून अधिक कार्यकर्त्यांनी अशी इच्छा प्रदर्शित केलेली आहे। त्याची सगळ्याची छाननी होईल आणि त्याच्यातून योग्य नावांचा विचार होऊन त्यांना संधी देण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।